हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हा सर्वांचं या ठिकाणी जमलेलं आहे तुमचं आणि जे सर्व आम्हाला ऑनलाईन पाहत आहे तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावामध्ये या ठिकाणी स्वागत आहे. हालेलुया. बायबल मधली एक घटना आहे जी लूक याचा 12वा अध्याय 11च्या पुढे लिहिलेली आहे. नाईन गावामध्ये ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी जात होते आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी एका युवकाचं प्रेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाण्यात येत होतं आणि तो युवक एका विधवेचा एकुलता एक पुत्र होता आणि बायबल सांगतं ज्या वेळेला येशूने त्या विधवेकडे पाहिले, तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, बायबल सांगतं त्याचं हृदय कळवळ्याने भरून आलं आणि तो त्या तिरडीकडे गेला आणि त्याने त्या तिरडीला स्पर्श केला आणि तो म्हणाला, मी तुला सांगतो तू उभा राहा. आणि तो युवक उठून बसला आणि येशूने त्या लेकराला त्याच्या आईकडे दिलं. हालेलुया. तर त्याच प्रकारे आज येशू तुम्हाला जीवन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी स्वर्ग सोडलेला आहे आणि तो या ठिकाणी तुमच्यासाठी उपस्थित आहे. तर का नाही या वेळेला आपण येशूसाठी जोरात टाळ्या वाजवू आणि देवाचे अभिषिक्त सेवक बिशप पीटर सिल्वे आणि पास्टर जयश्री सिल्वे यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू या वचनासाठी. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. God will surely bless you tonight. देव नक्की आज रात्री तुम्हाला आशीर्वादित करेल. Just open your heart to Him. केवळ आपलं हृदय देवासाठी उघडा. He knows what you're going through. देवाला माहिती आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय. He knows your pain. तुझ्या वेदना देवाला माहिती आहेत. Maybe your neighbor does not know. कदाचित तुझ्या शेजारी बसलेल्या माणसाला माहित नसेल. Maybe your family members also don't know. तुझ्या परिवाराला सुद्धा माहित नसेल. But God knows it. पण देवाला माहित आहे. And He will surely bless you. आणि देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. And He will surely answer you. देव नक्की तुम्हाला उत्तर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We'll open our Bibles to Jeremiah chapter 17 verse 7. इर्म्याचा 17वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Jeremiah chapter 17 verse 7. तुमच्याकडे जर बायबल असेल तर सगळ्यांनी कृपया उघडा. इर्म्या 17 आणि त्यातलं 7वं वचन. Blessed is the man who trusts in the Lord, whose confidence is in Him. इर्म्या 17:7 मध्ये लिहिलंय, जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा परमेश्वरच आहे तो पुरुष आशीर्वादित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Blessed is the man who trusts the Lord, असा मनुष्य आशीर्वादित आहे की ज्याचा विश्वास देवावर आहे, whose confidence is in God alone. ज्याचा भरोसा फक्त देवावर आहे. Such ones will always be blessed. अशी जी कोणी माणसं असतात ती नेहमी आशीर्वादित होतात. The person who puts his trust and confidence in God ज्या व्यक्तीनं आपला पूर्ण भरोसा पूर्ण विश्वास देवावर टाकलेला आहे and not in people आणि लोकांवर टाकलेला नाहीये, and not in money पैशावर टाकलेला नाहीये and not even in themselves, आणि ज्या माणसाने स्वतःवर विश्वास ठेवलेला नाही, लोकांवर नाही, पैशावर नाही आणि कशावरही नाही, shall be surely blessed. अशी जी कोणी माणसं असतात ती नक्की आशीर्वादित होणार. Praise God. देवाला So धन्यवाद. let your mind be focused on God. तर तुमचं मन पूर्णपणे देवावर केंद्रित असू दे. Let your heart be on God तुमचं हृदय देवावर असू दे and see what God does for you. आणि पहा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Amen. Amen. So don't worry about anything. म्हणून कशाचीही काळजी करू नका. Just trust on Him आता तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा and see what He does. आणि पहा देव काय काय करतो. I know some people who don't pray. मला ठाऊक आहेत अशी काही माणसं मला माहिती आहेत की जी माणसं प्रार्थना नाही करत, They don't see God. देवाला शोधत नाही, They don't trust God. देवावर ज्यांचा विश्वास नाही They have no confidence in God. आणि त्या माणसांचा देवावर भरोसा नाही. And yes, they got money. अर्थातच त्या माणसांकडे पैसा असेल, They have houses. त्यांच्याकडे घर आहे, पैसा आहे They are successful. आणि ते यशस्वी आहेत And it looks like they are doing better than us. आणि पाहताना असं वाटतं की बहुतेक आपल्यापेक्षा त्यांचं चांगलं चाललंय. Yes, on the outside maybe they are. आणि बाहेरून कदाचित त्यांचं चांगलं चाललं असेल. But listen, people, पण ऐका सगळ्यांनी, what looks like blessing जे आशीर्वाद असं दिसतं isn't always lasting blessing. ते नेहमी टिकणारे आशीर्वाद असतात असं काही नाही. It's not always real blessing. आणि ते खरे आशीर्वाद आहेत असं काही सांगत नाही. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Jeremiah 17 verse 5, इर्म्याचा 17वा अध्याय त्यातलं 5वं वचन, cursed is the man who puts his trust in man, जो मनुष्य माणसावर विश्वास ठेवतो तो शापित आहे. who depends on man, जो मनुष्य माणसावरच अवलंबून राहतो, whose strength is
not in God. आणि ज्या माणसाची ताकद शक्ती देवात नाहीये, Because कारण his heart has turned away from the Lord. त्याचं हृदय देवाकडनं लांब गेलेलं आहे. When you turn your heart away from God, आणि जेव्हा तुम्ही तुमचं हृदय देवापासून लांब नेता, even if there are blessings in your life, मग जरी तुमच्या जीवनात काही आशीर्वाद असले it may not last long. तरी सुद्धा ते आशीर्वाद टिकणार नाहीये. Because the devil has come to steal, kill and destroy. कारण सैतान या जगात लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला आलाय. But if God blesses you, पण जर देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, he sees that he keeps the blessing with you. तर देव जबाबदारी घेऊन तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे कायम ठेवतो. If God gives you the blessing, जर देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, it is his responsibility to see that the blessing stays with you. तर ही जबाबदारी देवाची असते की ते आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहावे. Praise God. देवाला धन्यवाद. And so if you put your trust in people, आणि म्हणून तुम्ही लोकांनी जर इतर लोकांवर विश्वास ठेवला in the human strength, आणि तुम्ही मानवी शक्तीवर जर अवलंबून राहिलात, then what happens? तर मग काय होतं? You will be cursed. मग तुम्ही शापित व्हाल. That's what God is saying. असं देव सांगत आहे If you trust in people, की तुम्ही जर माणसांवर विश्वास ठेवला, in human strength, जर तुम्ही मानवी शक्तीवर विश्वास ठेवला, in your own self, तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला, instead of me, माझ्याऐवजी तुम्ही जर या सगळ्यावर विश्वास ठेवला, you are going to live under a curse. तर तुम्ही शापाखाली जगणार आहात. Praise God. देवाला धन्यवाद. Now that does not mean that God is throwing lightning at you. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्यावरती काही विजा वगैरे पाठवतोय. Somebody needs to take care of that. It means you are living outside his blessings. याचा अर्थ तुम्ही देवाच्या आशीर्वादांच्या बाहेर जगताय. You are living outside his help. तुम्ही देवाच्या मदती बाहेर जगताय. And you are living outside his covering. तुम्ही देवाच्या आवरणाबाहेर जगताय. Just rectify it, please. Praise God. देवाला धन्यवाद. If you lean on people more than God, तुम्ही देवापेक्षा जास्त जर लोकांवर अवलंबून राहिलात, you are building your life on sand. तर तुम्ही वाळूवरती आपलं जीवन बांधत आहात. You are building your life on sand. तुम्ही तुमचं जीवन वाळूवर बांधत आहात. Because people can lie, कारण की लोक खोटं बोलू शकतात, people can fail, लोक अपयशी ठरू शकतात, people can die, लोक मरू शकतात, people can change. लोक बदलूही शकतात. But God never changes. पण देव कधीही बदलत नाही. God never changes. देव कधीही बदलत नाही. There is no shadow of turning in God. देवामध्ये कधीही मागे जाणं नाही. My God is unshakable. माझा देव कधीही न हादरणारा देव आहे. Amen. आमेन. Imagine putting a ladder up on a wall. कल्पना करा की एखाद्या भिंतीला तुम्ही शिडी लावली आहे You are climbing up all the way up. आणि तुम्ही त्या शिडीवरून चढताय. You are sweating profusely. घाम फुटतोय तुम्हाला, You are working very hard. मेहनत करताय तुम्ही, Later only to realize आणि मागावून फक्त तुम्हाला हे कळतं you have leaned it against the wrong building. की तुम्ही चुकीच्या बिल्डिंग वरती ती शिडी लावली आहे. What is the use? त्याचा काय फायदा? And that's what it is like when you trust people or yourself. आणि जेव्हा तुम्ही लोकांवर विश्वास टाकता किंवा स्वतःवरती विश्वास ठेवून जगता, तेव्हा जीवन हे असंच होतं. Instead of trusting in God. देवावर विश्वास ठेवायच्या ऐवजी स्वतःच्या कॉन्फिडन्स वरती जेव्हा तुम्ही गोष्टी करायला जाता, माणसांच्या विश्वासावर गोष्टी करायला जाता, तेव्हा हे जीवन चुकीच्या बिल्डिंगवर लावलेल्या शिडीसारखं आहे. Yes. You can climb high and still be wrong. आणि चुकीच्या त्या बिल्डिंग वरती तुम्ही ती शिडी लावून किती जरी उंच चढलात, तुम्ही उंच चढलात पण बिल्डिंग चुकली आहे. You can build big तुम्ही मोठं बांधाल and still fall hard तरी तुम्ही पडाल. because कारण you lean on the flesh तुम्ही तुमच्या देहावर अवलंबून आहात. instead of walking by faith. तुम्ही विश्वासाने, देवावरच्या विश्वासाने चालायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या देहावर, या शरीरावर अवलंबून आहात. Instead of having confidence in God, देवावर विश्वास ठेवायच्या ऐवजी you should be trusting in God more. तुम्ही देवावरच जास्त विश्वास ठेवला पाहिजे ना. Here the Bible doesn't say, इथे बायबल असं म्हणत नाही, blessed is the man who has no problems. असा मनुष्य आशीर्वादित की ज्या माणसाला कधी त्रासच होत नाही. Does it say that? असं लिहिलंय का बायबल मध्ये? No. असं लिहिलेलं नाहीच आहे. It says, blessed is the man who trusts God and has confidence in God. पण जो मनुष्य देवावरती भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, तो मनुष्य आशीर्वादित आहे असं लिहिलंय.
आमेन. That means याचा अर्थ even when things don't look right, जेव्हा गोष्टी बरोबर दिसत नाहीत तेव्हाही you still believe God is. तुम्ही देवावर विश्वास ठेवून जर जगत आहात की नाही देव आहे. Amen. आमेन. Now, trust isn't a magic button. विश्वास म्हणजे काही जादूचं एखादं बटन नाही. It's a root system. ते एक मूळ आहे आपलं. It's like the tree with its roots. हे असं झाड आहे की ज्या झाडाला मुळं आहेत. Because Bible gives us the answer. कारण बायबल आपल्याला उत्तर देत आहे. स्टील हमिंग बेटा. Jeremiah 17 verse 8 says, इर्मिया 17वा अध्याय 8वे वचन म्हणतं, He will be like a tree planted by the waters. पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखे ते असणार आहेत. It will not fear heat nor drought. ते उन्हाळ्याला घाबरणार नाहीये, ते दुष्काळाला घाबरणार नाहीये. See, you will be like a tree that is planted by the waters. तुम्ही पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखे असणार आहात. The closer the tree is to the water, आणि ते झाड जेवढं पाण्याच्या जवळ असेल the more it will flourish. तेवढं ते भरभराटीला येईल. Even so, तसंच the more closer you are to God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ जाल you shall flourish. तेवढं तुम्ही भरभराटीला याल. आमेन. It doesn't say इथे असं नाही लिहिलेलं every tree gets blessed की प्रत्येक झाड आशीर्वादित होतं असं लिहिलेलं नाही. or any tree anywhere will be fine. किंवा कुठलंही झाड कुठेही राहू दे ते आशीर्वादित होतच असं लिहिलेलं नाही. No, sir, it does not say नाही, that. तसं लिहिलेलं नाहीच आहे. The one who trusts in the Lord, पण ज्याचा देवावर विश्वास आहे he will be like a tree planted by the waters. तो पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखा असेल. And that tree will survive the heat. आणि ते झाड सगळ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा टिकून राहील. That tree will bear fruit. त्या झाडाला फळ येईल. That tree will keep standing. ते झाड उभं राहील. Even in dry times, अगदी दुष्काळ पडेल तेव्हा सुद्धा उभं राहील. even in the storms. वादळात सुद्धा उभं राहील. But here is the truth. पण इथे सत्य आहे. Not every tree is planted right. प्रत्येक झाड योग्यपणे लावलेलं नसतं ना. Some are stuck in the sand. काही झाडं वाळूत अडकलेली आहेत. Some are out in the desert. काही झाडं रानात आहेत. Some are growing very wild, काही झाडं अशी जंगली रीतीनं वाढतायत. saying, I will stay away from the river. आणि असं म्हणतात की नाही मी नदीजवळ येणार नाही, मी नदीपासून लांब राहणार आहे. I will take care of myself. आणि मी माझं स्वतःचं बघून घेईन, मैं मेरा देख लेगा. I have confidence. माझा स्वतःवरती विश्वास आहे. It can have confidence आणि त्या झाडाचा किंवा त्या माणसाचा स्वतःवर विश्वास असेल as long as the rain is falling. आणि जोवर पाऊस पडतोय तोवर ठीक आहे. Once there is no rain, समजा पाऊस नाही पडला what will happen to तर that मग tree? त्या झाडाचं काय होईल? Only the tree that is planted by the river will survive. मग अशा प्रसंगी जे नदी किनारी लावलेलं झाड आहे तेच टिकणार आहे ना बेटा. Praise God. आमेन. In the same way, तसंच being planted anywhere will not bless you. असं कुठेही तुम्ही जर असाल, कुठेही राहाल, कुठेही असाल तर त्यातून तुम्ही आशीर्वादित होणार नाहीये. But you coming to God will bless you. पण तुम्ही जर देवाकडे आलात तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. This church is the living waters. आणि हे चर्च ते जिवंत पाणी आहे. Here the river flows. आणि इथे ती नदी वाहत आहे. The river of God is flowing here. इथे देवाची नदी वाहत आहे. And if you keep coming here, आणि तुम्ही जर इथे येत राहिला you shall be blessed. तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. You shall be like the fruitful tree. आणि तुम्ही सफळ झाडासारखे व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. Just imagine one tree says, कल्पना करा, समजा एखादं झाड म्हणालं I can manage on my own. की मी माझं स्वतःचं बघून घेईन, I don't need any river. मला काही कुठल्या नदीची गरज नाही, I will survive right here in the wilderness. आणि मी इथे रानामध्ये माझं राहीन. But when the sun gets hot पण मग जेव्हा ऊन फार वाढतं and the ground gets dry आणि समजा जमीन कोरडी पडली and when the storms hit, आणि वादळ आलं the tree starts to wither. तर ते झाड सुद्धा वाळायला लागतं. Why? का? Because कारण it tried to live without the waters. ते झाड पाण्याशिवाय जगायचा प्रयत्न करतंय. But another tree says, पण मग दुसरं झाड आहे ते म्हणतं I don't want to survive. मला केवळ असा निभाव नाही I लावायचा, want to thrive. मला भरभराटीला यायचंय, I want to bear fruits. मला फळ यायला हवंय. So plant me where the water flows. तर जिथे पाणी आहे ना त्या पाण्याजवळच मला लावा. And that's the kind of tree that flourishes even in the drought. अशा पद्धतीचं जे झाड असतं ना
ते दुष्काळामध्ये सुद्धा फळदायी होतं. Praise God. देवाला धन्यवाद. God is your river. देव तुमची नदी आहे. God is your river देव तुमची नदी आहे, that never dries up. जी नदी कधी वाळत नाही. He is your source. देव तुमचा उगम आहे. He is your living waters. देव तुमचं जिवंत पाणी आहे. You don't need to keep trying to be strong by yourself. आणि स्वतःवर तुम्ही बलवान राहायचे प्रयत्न करायची गरज You नाहीये. don't need to wither in silence. आणि तुम्ही शांतपणे वाळायची पण गरज नाही. You need to come to Him every day. तर तुम्ही रोज देवाकडे यायची गरज आहे. You need to trust Him every day. तुम्ही रोज देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. You need to stay close to Him every day. तुम्ही रोज देवाच्या जवळ राहायची गरज आहे. And when the heat comes, आणि मग जेव्हा केव्हा उन्हाळा येईल, and it will come, आणि उन्हाळा तर येणारच आहे, you won't dry up. मग तुम्ही सुकणार नाही. You will stand tall. तुम्ही उंच उभे राहाल. You will smile. तुम्ही हसतमुख You राहाल. will be healthy. तुम्ही You आरोग्यवान will be राहाल. strong. तुम्ही बलवान You राहाल. will bear fruit. तुम्हाला फळ लागेल You will flourish आणि तुम्ही भरभराटीला याल, because your roots are in the river. कारण तुमचं मूळ त्या नदीमध्ये आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? The sound is very low. It's getting very hard for me to speak. थोड़ा आवाज चाहिए I बेटा, think it's हमको only बात the करने monitor. तकलीफ हो रही It's है. only in the monitor. Are you hearing me? All of you? सगळ्यांना आमचं ऐकू येतंय का? Okay. बाहेर Yes. बाहेर पण येतंय? It's only in the problem is in the मॉनिटर monitor. में प्रॉब्लेम है. So not every tree makes it. तर प्रत्येक झाडाला जमणार नाहीये. Only the plants that are very close to the water, तर जी झाडं पाण्याच्या फार जवळ आहेत, it will survive the drought. त्या झाडांचा निभाव दुष्काळात सुद्धा लागेल. So as much as possible, तर जेवढं शक्य आहे तेवढं I stay very close to God. मी देवाच्या फार जवळ राहतो. Every day I meet Him. रोज मी देवाला भेटतो. Every morning I talk to Him. रोज सकाळी मी देवाशी बोलतो. You also draw close to God. तुम्ही पण देवाच्या जवळ या, And you will survive the hardest weather. म्हणजे अगदी अवघड अशा ऋतुमानात सुद्धा तुम्ही टिकून राहाल. Praise God. देवाला धन्यवाद. Trust is not just a feeling. विश्वास म्हणजे केवळ एक भावना नाहीये. It's not a feeling. विश्वास एक फिलिंग किंवा भावना नाहीये. No, it is planting. विश्वास म्हणजे रोवणं आहे, You have to plant yourself in the church. पेरणं आहे. तुम्हाला स्वतःला चर्च मध्ये रोवून घ्यावं लागेल. You have to plant yourself in God. तुम्हाला स्वतःला देवामध्ये रोवून घ्यावं लागेल. Otherwise, you can never bear fruit if you are far away from the flow. तुम्ही जर त्या नदीपासून लांब राहाल तर तुम्हाला कधीही फळ येणार नाही. Don't just look blessed. आणि केवळ आशीर्वादित दिसू नका. Get planted and stay blessed. तिथे तुम्ही रोवले जा आणि आशीर्वादित राहा. आशीर्वादित दिसू नका, खरेखुरे आशीर्वादित व्हा. Praise God. दिसण्यात आणि होण्यात पण अलीकडे फार फरक आहे. Amen. आमेन. And so when you are running out of answers, आणि मग समजा तुम्हाला काही उत्तरं मिळाली नाही, trust the one who wrote the whole story. तर ज्यांनी संपूर्ण कथा लिहिली त्याच्यावर विश्वास ठेवा. He wrote your story त्याने तुमची कथा लिहिलेली आहे and then sent you on this earth. आणि मग त्याने तुम्हाला या जगात पाठवलेलं आहे. Trust Him to complete your story. त्याच्यावर विश्वास ठेवा तुमची कथा पूर्ण करायला. Your story has not been written by your neighbor. तुमची कथा तुमच्या शेजाऱ्याने लिहिलेली नाही. Your life story has been written by God. तुमची जीवन कथा देवाने लिहिलेली आहे. If He has started, let Him end it. आणि देवाने जर सुरुवात केली आहे तर देवाला अंत करू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of King Asa. बायबलमध्ये आसा नावाच्या राजाविषयी लिहिलंय. He started very strong. त्याने बलवान पद्धतीनं सुरुवात तर केली. He was a good king. चांगला राजा होता He tore down things that worship the creation. आणि निर्मितीची आराधना करणाऱ्या वेदी त्याने पाडल्या. And he told all the people, आणि अशा सगळ्या लोकांना त्याने सांगितलं let us all follow God with all our hearts. की आपण संपूर्ण हृदयाने देवाच्या मागे चालूया. And because of this statement, आणि या विधानामुळे God blessed Asa. परमेश्वराने आसाला आशीर्वाद दिला. Peace came in his time. शांती त्याच्या कारकिर्दीमध्ये आली. His army grew. त्याचं सैन्य वाढलं. His kingdom was strong. त्याचं राज्य बळकट झालं. Then one day, आणि मग एके दिवशी a massive army came against him. एक मोठं सैन्य त्याच्या विरुद्ध आलं. 1,000,000 soldiers. आणि असे कितीतरी करोडो असे खूप सारे सैनिक आले. They were all
against King Asa. आणि आसा राजाच्या विरोधात गेले. But Asa did not panic. परंतु आसा राजा मात्र अजिबात घाबरला He नाही. fell on his knees त्याने आपले गुडघे टेकले and cried out to God. आणि रडून त्याने देवाचा धावा केला. A great king on his knees praying to God. एक महान राजा गुडघे टेकून देवाला प्रार्थना करत आहे. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 14 verse 11, 2 इतिहास 14वा अध्याय 11व वचन. King Asa prayed, आसा राजाने प्रार्थना केली "Oh God, आणि म्हणाला देव बाप्पा we rely on you. आम्ही तुझ्यावर अवलंबून We आहोत. trust on you. आमचा विश्वास तुझ्यावर आहे. You give us victory. तू आम्हाला विजय दे. Our eyes are not on our enemies. आमचे डोळे आमच्या शत्रूंवर नाही Our आहेत. eyes are on you." आमचे डोळे तुझ्यावर आहेत. And guess what? आणि बघा मग काय झालं. God gave him victory. देवाने त्याला विजय दिला. God gave him victory. देवाने त्याला विजय दिला. But then as the years passed, पण मग जशी वर्ष गेली Asa got comfortable. आसा अगदी आरामानं राहायला लागला His heart slowly drifted away. आणि त्याचं हृदय हळूहळू बहकत गेलं His faith got replaced with strategies. आणि त्याचा देवावरचा विश्वास जो आहे त्या जागे त्याने योजना युक्त्या हे सगळं करायला सुरुवात केली. A smaller enemy came later. आणि नंतर असं झालं की एक छोटा शत्रू त्याच्या विरुद्ध आला This time, आणि यावेळेला no prayer, प्रार्थना नाही, no seeking God, देवाला प्रार्थना नाही, काही no नाही. trusting God, यावेळेला त्या राजाने देवावर विश्वास ठेवला नाही, प्रार्थना केली नाही, no confidence in God, देवावरती भरोसा ठेवला नाही, but he had self-confidence. तर आत्मविश्वास. And instead of asking help from God, आणि देवाकडून मदत मागायच्या ऐवजी King Asa said, असा राजा म्हणाला I got it all planned. की आता मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. And what did he do? आणि त्यांनी काय केलं, He took gold from the temple त्याने मंदिरातनं सोनं घेतलं and paid bribes to another king. आणि दुसऱ्या राजाला त्याने लाच खायला घातली And he said, आणि म्हणाला please come and help me. प्लीज येऊन मला मदत कर ना तू. It worked for a moment, आणि काही क्षण काम झालं, but then पण मग God was not happy. देव मात्र नाराज झाला God sent a prophet to him. आणि देवाने एक संदेष्टा त्याच्याकडे पाठवला. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 16 verses 7 to 9, 2 इतिहास 16वा अध्याय 7 ते 9 वचन. he came and said, तो आला आणि म्हणाला God is saying, की देव असं म्हणतोय you trusted man की तू माणसावर विश्वास ठेवला and not me. आणि माझ्यावर नाही, So from now on, तर आतापासून you will have wars. युद्ध होणार तुझी. Asa got mad at the prophet. मग असा राजा त्या संदेष्टावरती चिडला He threw the prophet in prison. आणि त्या संदेष्टाने त्याने चक्क तुरुंगात डांबलं. And then pain hit him. आणि मग ज्या वेदना त्याच्या आयुष्यात सुरू झाल्या, He got diseased in his feet. त्याच्या पायाला एक आजार झाला. Even then, मग तरीही he did not seek God. त्याने देवाला प्रार्थना केली नाही He went to the diviners. आणि तो तंत्रमंत्र करणाऱ्यांकडे He went गेला, to the doctors. डॉक्टरांकडे, वैद्यांकडे गेला Nothing helped. आणि कशातूनच त्याला मदत होईना. Finally, शेवटी he died. तो मेला. Not because he was weak, तो स्वतः अशक्त होता म्हणून नाही, but because he trusted in man. पण त्याने माणसावरती विश्वास ठेवला म्हणून मेला And he forsook God. आणि देवाला सोडून दिलं म्हणून असा राजा अशा रीतीनं मेला. My dear people, माझ्या जमलेल्या प्रियानो, from start to finish, you have to trust God. सुरुवातीपासून अखेरीपर्यंत तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. हे सेल्फ कॉन्फिडन्स विषयी नाही, हे आत्मविश्वासाविषयी नाहीये. From any stage of your life, तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर, from the beginning to the ending, सुरुवातीपासून अखेरीपर्यंत, as a child, in your teens, in your old age, आणि लहान लेकरू म्हणून किंवा तरुण वयात म्हणा किंवा म्हातार वयात म्हणा, your confidence should be in God. तुमचा विश्वास सदोदित देवावरच असायला पाहिजे. Because we are limited people. का आपण मर्यादा असलेली माणसं आहोत. We cannot do much. आपल्याला विशिष्ट मर्यादे पलीकडे आपल्याला काही करता येत नाही. King Asa always won असा राजा नेहमी जिंकायचा. when his confidence was in God. जेव्हा त्याचा विश्वास देवावर होता तोपर्यंत तो नेहमी जिंकायचा. When he prayed, जेव्हा त्याने प्रार्थना when केली, he trusted God. जेव्हा त्याने देवावर भरोसा ठेवला, But he lost when he got proud. पण जेव्हा त्याच्यामध्ये गर्व आला, घमेंड आली, मग तो हरला. You cannot buy peace with gold. तुम्ही सोनं देऊन शांती विकत घेऊ शकत नाही. When God was offering free peace, आणि देव जेव्हा मोफत शांती देत होता, why he had to pay money to get peace? मग कशाला त्यांनी पैसा द्यायला हवा होता ती शांती मिळवायला, जेव्हा देव मोफत शांती देत आहे. God is ready to give you free. देव तुम्हाला आज मोफत द्यायला तयार आहे. Free help, देव तुम्हाला मोफत मदत द्यायला तयार free आहे, blessing, मोफत आशीर्वाद द्यायला तयार आहे, free healing. मोफत आरोग्य द्यायला तयार आहे.
King Asa fell to his knees and won. मग आसा राजा गुडघ्यांवरती पडला तेव्हा जिंकला, But when he stood in pride, he पण जेव्हा lost. गर्वाने उभा राहिला तेव्हा पराजयी झाला. See? He beat 1,000,000 soldiers, आणि त्याने किती साऱ्या सैनिकांना हरवलं, but couldn't defeat his own pride. पण स्वतःच्या गर्वाला नाही हरवू शकला. अहमपणा, मीपणा, गर्व, घमेंड, अभिमान, स्वाभिमान. The same king who trusted God तोच राजा बघा ज्याने एकेकाळी देवावर विश्वास ठेवला होता, became the man who trusted gold. तो असा माणूस झाला की शेवटी त्याने सोन्यावर विश्वास ठेवला. त्याने काय काय दिलं त्या दुसऱ्या राजाला की तू मला मदत कर, तू मला जिंकव. The same king तोच राजा who had confidence in God एकेकाळी ज्याचा देवावर विश्वास होता, now started having confidence in self. आता स्वतःवरती त्याचा विश्वास बसला, आत्मविश्वासी झाला. Bible says बायबल म्हणतं in Psalm 118 verses 8 and 9, स्तोत्रसंहिता 118, 8 आणि 9, it's better to trust in the Lord than to put confidence in man. आपला विश्वास माणसांवर टाकायच्या ऐवजी देवावर विश्वास ठेवलेला नेहमी चांगला. It's better to trust in the Lord than to put confidence in princes. आपला विश्वास राजकन्यांवर ठेवायच्या ऐवजी देवावर नेहमी विश्वास ठेवलेला चांगला. Bring that person here. त्यांना इकडे वर आणा, त्यांना इकडे वर आणा. Listen, people, ऐका, don't worry about that case, that will be solved. ते होईल, त्यांना सुटका मिळेल. तुम्ही ते काळजी करू नका. You worry about yourself. तू स्वतःची काळजी कर. Jesus will deliver her. येशू तिला सुटका देईल. Praise God. देवाला धन्यवाद. See, how the devil is troubling her. सैतान कसा तिला त्रास देतो बघ. In the name of Jesus, leave, leave, and never come into her. In Jesus' name. There is power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. She will walk now, don't worry. ती आता चालायला लागेल, तुम्ही काळजी करू नका. You trust in God. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. She'll be delivered now. तिला आता सुटका मिळेल. Your deliverance is waiting for you. तुमची सुटका तुमची वाट पाहत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Asa, King Asa won in prayer, असा राजा प्रार्थनेमध्ये जिंकत असे, but lost in politics. पण राजकारण खेळायला गेला ना तिथे हरला. You will lose in politics, जर तुम्ही राजकारण खेळलात ना तर हराल, but you will win in prayer. पण प्रार्थनेला बसलात ना तर जिंकाल. Praise God. देवाला धन्यवाद. When you stop kneeling, जेव्हा तुम्ही गुडघे टेकायचं थांबवाल you start losing. तेव्हा तुम्ही हरायला लागाल. बघा कशी आता ती ठीक झाली. Praise God. देवाला धन्यवाद. God offered peace free of charge. देवाने शांती मोफत दिलेली आहे. And here Asa paid for war. आणि इथे आसाने युद्धासाठी पैसा दिला. See, she is delivered. बघा बरी झाली ना. King Asa's feet were diseased. आसा राजाच्या पायाला आजार झाला. Why? का? Because his heart was stubborn. कारण त्याचं हृदय जिद्दी होतं. He didn't turn to God. तो देवाकडे वळला नाही, तो हट्टी होता फार. Don't make your heart hard. तुम्ही तुमची हृदय अशी कडक करू नका. King Asa trusted God. आसा राजाने देवावर विश्वास ठेवला होता Later trusted the doctors. आणि नंतर डॉक्टर वरती विश्वास ठेवला. See? He trusted the doctors but did not trust the healer. डॉक्टर वरती पश्चात त्याने विश्वास ठेवला आणि जो आरोग्यदाता आहे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. नंतर You can be smart तुम्ही हुशार असू शकता, and still be foolish. तुम्ही स्मार्ट असाल तरी मूर्ख राहाल. If you forget who is your source, जर तुम्ही विसरून गेलात की सगळ्याचा उगम कोण आहे तर don't bury your blessings under pride. तुमचे आशीर्वाद गर्वाखाली दाटू नका. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल ना you never walk alone in battle. तेव्हा कधी तुम्ही युद्धात एकटे चालणार नाही. And it's never too late to return to the source. आणि त्या उगमाकडे यायला कधी उशीर होत नसतो. कधी येऊ शकता, You can come to Him anytime. कधीही तुम्ही देवाकडे परत येऊ शकता. Even now, आता सुद्धा if you are in a miserable condition, जर समजा तुमची अवस्था फार बिकट आहे, if you just turn to God, पण जर तुम्ही देवाकडे नुसते वळलात, He will turn your situation. देव तुमची परिस्थिती बदलून टाकेल. Because God still listens. कारण देव अजूनही ऐकतो. You don't need to pay for what God has promised to give you freely. देवाने आपल्याला जे मोफत द्यायचं अभिवचन दिलंय
ते आपण पैसा किंवा सोनं टाकून विकत घ्यायची गरज नाहीये It ऍक्च्युली. is pride that does not allow us to lift up holy hands to पण God. माणसातला घमेंड किंवा माणसातली घमेंड माणसाला हात नाही वर करू देत देवाकडे. When pride walks in, घमेंड आणि गर्व जेव्हा माणसात येतो, faith walks out. विश्वास निघून जातो. When faith walks in, आणि विश्वास जेव्हा आत येतो, pride walks out. तेव्हा गर्व निघून जातो. So keep the door locked. तर तुम्ही दार बंद ठेवा. God does not need your strength. देवाला तुझ्या शक्तीची गरज नाहीये. God does not need your wisdom. देवाला तुझ्या ज्ञानाची गरज नाहीये. God does not need your money. देवाला तुझ्या पैशाची सुद्धा गरज नाहीये. God just needs your surrender. देवाला फक्त तुझं समर्पण हवंय. Your surrender to Him. देवाला फक्त तुझं समर्पण हवंय की तू पूर्णपणे त्याच्या शरण ये. Blessing is not about what you have, आणि तुझ्याकडे काय आहे यावर आशीर्वाद ठरत but नसतात, it's about who you trust. पण तुझा कुणावर विश्वास आहे त्यावर आशीर्वाद ठरतात. Today, आज- if you trust in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, God will lift up the curse that is there upon जो you. शाप तुमच्या जीवनावर आहे तो देव काढेल. आमेन. He will remove the curse देव तो शाप काढून टाकेल and He will cover you. आणि देव तुला झाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. Every calamity started in the beginning. प्रत्येक संकटाची सुरुवात प्रारंभी झाली When God made our first parents, जेव्हा देवाने आपले प्रथम पालक निर्माण केले, Adam and Eve, आदाम आणि हव्वा त्यांची नावं. when they stepped away from God, जेव्हा ते देवापासून लांब गेले, they listened to the voice of the devil. सैतानाचा आवाज त्यांनी ऐकला They didn't just walk away physically, आणि असं शारीरिक रीतीनं फक्त लांब गेले असं नाही, they walked away spiritually also. आत्मिक रीतीनं सुद्धा ते लांब गेले. They disobeyed God त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. because the devil said, कारण सैतान म्हणाला You don't need God, की तुम्हाला देवाची गरज नाहीये, just trust on your own self. केवळ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जगा. Self confidence. आत्मविश्वास, Do it your way. मी माझ्या रीतीनं करीन, मी माझं बघून घेईन, I will live my way. माझ्या रीतीनं मी जगीन. You know, some of the Gen Z generation today say, आजची जी काही मुलं आहेत ना, जेनझी मधली जी आत्ताच्या पिढीतली मुलं आहेत ना, ही जवान मुलं, I will do it my way. ती असंच म्हणतात, मुली आणि मुलं, की नाही नाही आम्ही आमचं बघून घेऊ, I will do it my way. मी माझ्या रीतीनं करीन, मला हवं तसं मी करीन. It all started in the Garden of Eden. या सगळ्याची सुरुवात एदेनेच्या बागेतच झाली होती बेटा. And right there, आणि तिथेच confidence in self replaced trust in God. आत्मविश्वासाने तिथे पदार्पण केलं. देवावरचा विश्वास गेला आणि आत्मविश्वास आला. And now listen, आणि ऐका, confidence in self is not always bad. आत्मविश्वास नेहमीच वाईट असतो असं नाही. It's good to believe in your gifts. आपल्याकडे ज्या काही देणग्या आहेत, कला आहेत, प्रतिभा आहेत, त्यावर विश्वास ठेवणं ठीक आहे. It's good to believe in your talents. तुमच्याकडे समजा काही टॅलेंट आहे, त्या टॅलेंटवर तुम्ही विश्वास ठेवता, दॅट ओके, It's good to believe in your education. ठीक आहे, तुम्ही तुमच्या शिक्षणावर, डिग्रीवर विश्वास ठेवता. But when that confidence पण तो विश्वास pushes God out of your life, जर देवाला तुझ्या जीवनातून हकलून लावतो, that becomes dangerous. तिथे धोका आहे. When self-confidence pushes God outside your life, it is dangerous. आत्मविश्वासाने जर देवाला तुझ्या आयुष्यातून हकलून लावलं तर तिथे धोका आहे. See, the devil did not attack them with fire. पहा, सैतानाने काय अग्नीचा हल्ला त्यांच्यावर केला नाही. He attacked them with a lie. सैतानाने खोटं बोलून त्यांच्यावर प्रहार केला. He made them to believe in themselves rather than God. आणि सैतानाने त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला लावला, देवावर नाही. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. You see, you can live without God, तुम्ही देवाशिवाय जगू शकता, and that lie, आणि हे जे खोटं आहे ना, it still destroys people today. हे जे खोटं सैतानाने त्यांना सांगितलं की तुम्ही देवाशिवाय जगू शकता, तोच खोटेपणा आजही माणसाचा नाश करत आहे. But Jesus came to reverse this curse. पण येशू मात्र हा शाप उलटा करायला आले. That ground which was cursed, आणि ती जी जमीन शापित झाली होती, that body which was cursed, ते जे शरीर शापित झालं होतं, that destiny which was cursed, त्या ज्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशा शापित झाल्या होत्या, Jesus came to reverse it. येशू ते सगळं उलट करायला आले. He came on this earth, येशू या जगात आले. took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. paid it on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर किंमत मोजली. He shed
his blood on the cross. आणि येशूंनी आपलं रक्त वधस्तंभावर सांडलं. He died for you, येशू तुझ्यासाठी मरण पावले that you may be reconciled back to की God. तुझा समेट देवाशी परत व्हावा. And after dying, आणि मेल्यावर on the third day, Jesus rose again. तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Why? का? To be with us. आपल्या समवेत राहायला. That cross didn't just save you. आणि त्या वधस्तंभाने केवळ तुला तारलं एवढंच नाही, That cross restored you back to God. त्या वधस्तंभाने तुला देवाकडे परत आणलाय. That cross gave you blessings. त्या वधस्तंभाने तुला आशीर्वाद दिलाय. That cross gave you healing. त्या वधस्तंभाने तुला आरोग्य दिलंय. That cross gave deliverance to this lady now. त्या वधस्तंभानेच आज ही आत्ता मुलगी इथे आली होती, तिला सुटका दिलेली आहे. If she walked back, it was because of what Jesus did on the cross. ती मुलगी जाताना जर चालत चालत गेलेली आहे, तर येशूंनी वधस्तंभावर जे केलंय त्यामुळे ते झालेलं आहे. This is आणि the proof कशामुळे for नाही, you. हा पुरावा आहे तुमच्यासाठी. Jesus just didn't come to fix a part of you. आणि येशू केवळ तुझ्यातला काही अर्धा भाग दुरुस्त करायला आले असं नाही. No, नाही. He came to bring you fully back. येशू तुला संपूर्ण देवाकडे परत आणायला आलेत. He didn't come that you may exist. येशू अशासाठी आले नाही की तू केवळ अस्तित्वात राहावस. Jesus said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणालेत मी तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Praise God. देवाला And धन्यवाद. because of Jesus, आणि येशूंमुळे your story will never end in shame. आता तुमची कथा लज्जेत बदलणार नाही. But for that, you need to trust on Jesus. पण त्यासाठी तुम्हाला येशूंवर विश्वास ठेवावा लागेल. Then it will end in glory. त्यानंतर मग सगळं वैभवात संपेल. You are no longer a child of the fall. आता तुम्ही पतन पावलेलं लेकरू नाहीये, You are the child of the living God. तुम्ही जिवंत देवाचं लेकरू आहात. Bible says in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a woman. एक बाई होती, We don't know her name. तिचं नाव आपल्याला माहित नाही, We don't know her family. तिचा परिवार पण आपल्याला माहित नाही, We don't even know her Instagram handle. आणि इंस्टाग्राम वरती होती का ते पण माहित नाही. कशी असायची फार पूर्वी होती, Praise God. तेव्हा नव्हतं ते. But we do know her battle. पण त्या बाईचं युद्ध आपल्याला माहित आहे. 12 years of bleeding. 12 वर्ष त्या बाईला रक्तस्राव होता. 12 years of pain. 12 वर्ष त्या बाईला वेदना होत्या. 12 years of why me and not other. 12 वर्ष त्या बाईच्या मनात हा प्रश्न असणारे की मलाच का, दुसऱ्यांना का नाही. She woke up every day thinking, रोज सकाळी असा विचार करत ती जागी व्हायची maybe today I'll be well. की कदाचित आज मी बरी होईन. She would stand before the mirror. मग जायची आरशासमोर उभी राहायची. I know one day I'll be healed एके दिवशी मी बरी होणार मला माहित because आहे, I have confidence. कारण माझा विश्वास आहे. But nothing changed. पण बदल काहीच झाला नाही. Her confidence was very high. तिचा विश्वास फार उंच होता. She said, I got this, ती म्हणाली मला हे मिळालं, but still I'm strong. पण तरी मी बलवान आहे. मला जरी असा आजार असला तरी मी बलवान आहे, I will beat it one day. आणि एके दिवशी या आजारावर मी मात करीन. So she went to the doctor. मग डॉक्टरांकडे गेली. The doctor said, डॉक्टर म्हणाले here is this tea, की इथे बघा हे the आहे tea, टी, cha. चहा आहे. Take this ash, put in it. हा चहा घे, या चहात राख टाक. The ash I'm giving you, जी राख मी तुला देतो ती राख या चहात टाक and you drink and you'll be well. आणि पिऊन टाक, म्हणजे तू बरी होशील. She drank, ती प्याली, but the bleeding did not stop. पण बरी नाही झाली. रक्तस्राव नाही थांबला, असं काहीतरी. But her confidence is still alive. पण तरी तिचा विश्वास अजूनही जागृत होता. She said, I will try another ती doctor. म्हणली ठीक आहे, हे डॉक्टर नाही तर दुसरे डॉक्टर. I won't give up मी हार नाही मानणार, because money is my confidence कारण now. पैसा माझा विश्वास आहे. And so the doctor said, डॉक्टर म्हणाले, try this now. दुसरे डॉक्टर म्हणाले असतील आता हे घे, This is the latest, हे आता लेटेस्ट औषध देतो, latest Roman remedy. एकदम लेटेस्ट रोमन औषध देतो. Only 49 shekels and you'll be healed. बस 49 शेकल ठेव इथे आणि देतो मी तुला, तू बरी होशील. She paid it there also, तिने तिथेही पैसा दिला, but पण the bleeding did not stop. तिचा रक्तस्राव काही थांबला नाही. She said, it's okay. मग ती म्हणाली ठीक आहे, I still have confidence अजूनही माझा विश्वास आहे, because money is in my bank. कारण पैसा अजून पण आहे ना. Money is my confidence. पैशावर माझा विश्वास आहे. So she kept on going मग ती जातच राहिली अशी, until आणि शेवटी one day the money ran out. एके दिवशी पैसा संपला. Then her cousin said, मग कोणी होती तिची भावंड, ती म्हणाली I know a doctor. की मला एक डॉक्टर ठाऊक आहेत, He had helped my friend's aunt's goat
आणि and that goat got healed. त्या डॉक्टरांनी माझ्या काकूच्या बकऱ्याला बरं केलेलं आहे. So she went again. ती परत गेली. I'm just weaving a story for you. मी गोष्ट विणून सांगतोय तुम्हाला बरं का, की तुमच्या लक्षात यावं. This is people confidence. हा म्हणजे लोकांचा जो स्वतःवर विश्वास किंवा लोकांवर विश्वास आहे ना, तेव्हा हे असं होतं. So she trusted them. तर तिने विश्वास ठेवला त्या सांगण्यावर सुद्धा. First she trusted herself, पहिलं तर स्वतःवर विश्वास ठेवला, self-confidence, आत्मविश्वास, then money confidence, मग पैशावर विश्वास, then friend confidence. मग मित्रांवर विश्वास. But Bible says पण बायबल म्हणतं in Mark 5:26, मागचा 5वा अध्याय 26वा वचन, she suffered much तिला खूपच त्रास झाला and got even worse. आणि तिची अवस्था अजून वाईट झाली. Now she had no strength, आता तिच्यात ताकद नाही राहिली, no money, आता पैसा नाही राहिला, no help. आता मदत नाही. Then she heard of Jesus. मग तिच्या कानावर येशूंविषयी आलं. Someone whispered to her, कोणीतरी तिला बोललं असेल try Jesus, की येशूंचा प्रयत्न करून बघ. try Jesus. आता सगळं करून पाहिलं ना, येशूंचा प्रयत्न कर. Somebody must have told you, तुम्हाला पण कोणीतरी सांगितलं असेल ना, try Jesus, की तुम्ही जरा दापोडीला जा, try Jesus. येशूंचा एकदा प्रयत्न करून बघा. And that's how you came. असं तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आला होता असेच आलात ना. Somebody told you, कोणीतरी सांगितलं आणि मग तुम्ही आलात की नाही, try Jesus. की येशूंचा प्रयत्न करा, त्या दापोडीमध्ये जा कधीतरी. And so somebody told her, तर कोणीतरी तिलाही सांगितलं try Jesus. की येशूंचा प्रयत्न कर. And she could have said, आणि ती म्हणू शकली असती no, I'm की tired. नाही मी दमली आहे, I've tried too much. मी खूप प्रयत्न केले, I spent all the money. मी सगळे पैसे खर्च केले आहेत. No, but something inside her said, पण नाही, तिच्या आतमध्ये तिला काहीतरी सांगत होतं this is something different. की हे काहीतरी वेगळं आहे. I don't have money. माझ्याकडे पैसा I नाहीये, don't have energy. माझ्याकडे शक्ती पण नाही, I don't have a backup plan. आणि माझ्याकडे काही बॅकअप योजना पण But नाही. I have got one thing left. पण एक गोष्ट माझ्याकडे बाकी आहे, That which I didn't try. आणि जो प्रयत्न मी आजपर्यंत केला नव्हता, And what is that? ते काय? God confidence. देवावरचा विश्वास. हा प्रयत्न तिने अगोदर केला नव्हता. I तिने tried. स्वतःवर विश्वास ठेवून पाहिला, तिने लोकांवर विश्वास ठेवून पाहिला, तिने मित्रांवर विश्वास ठेवून पाहिला, पण हा एक विश्वास तिने कधीही अपनावला नव्हता, देवावरचा विश्वास. Self-confidence, आत्मविश्वास, finance confidence, पैशावरचा विश्वास, friends confidence. मित्रांवरचा विश्वास, It failed. सगळ्यात अपयश आलं. One confidence was left. एक विश्वास बाकी राहिला, That is God confidence. देवावरचा विश्वास. तर बाई म्हणाली, हा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे. Mark 5:28 says, आणि मग मार्कचा 5वा अध्याय 28वा वचन म्हणतं, she said, if I can only touch the hem of his garment, ती म्हणाली, जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला फक्त जर मी स्पर्श केला I will be healed. तर मी बरी होईल. And so she reached out तर ती आली, because she saw Jesus passing by कारण तिने येशूंना जाताना पाहिलं, and touched the hem of his garment. आणि तिने जाऊन येशूंच्या काठाला स्पर्श केला. Healing hit her instantly. लगेचच तिला आरोग्य लाभलं. Like you saw the healing take जसं place लगेच now. या मुलीला आरोग्य लगेच मिळालं ना, तसं It didn't take hours. तासोन तास लागले का तिला आरोग्य मिळायला? Healing hit her instantly. लगेच तिला आरोग्य लाभलं. In the same way, तसं this bleeding woman, ही रक्तस्रावी स्त्री healing touched her instantly. लगेचच्या लगेच ते आरोग्य तिला स्पर्श करून गेलं. See, personal confidence व्यक्तिगत विश्वास, that I will fix it. मी करीन मी करीन. Money confidence, पैशावरचा विश्वास, I will pay for it. मी पैसा टाकून बरी होईन. People confidence, लोकांवरचा विश्वास, they will help me. लोक मला मदत करतील. All failed. सगळं अपयशी ठरलं. Only God confidence healed her. फक्त देवावरचा विश्वास तिला कामी आला. What will heal you tonight? तसं आज रात्री तुम्हाला कशातनं आरोग्य मिळणार What आहे? will bless you tonight? तुम्हाला कशातून आशीर्वाद मिळणार आहे What आज? will deliver you tonight? कशातून सुटका मिळणार आहे तुम्हाला आज? God confidence. देवावरच्या विश्वासातून तुम्हाला आज रात्री हे सगळं मिळणार आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Praise the Lord. देवाला धन्यवाद. आमेन. You can drink medicine. तुम्ही औषधं घेऊ शकता You can swipe your card 100 times in 100 places. आणि 100 जागी 100 वेळेला तुम्ही तुमचं क्रेडिट डेबिट कार्ड मारू शकता. You may scroll your mobile phone for answers all day long. आणि दिवसभर तुम्ही मोबाईल फोन वरती स्क्रोल करू शकता उत्तरं मिळवायला. हे ते हे, इनका सुनो फिर उनका सुनो फिर इनका सुनो फिर वापस उनका सुनो. But tonight I want to tell you, पण आज रात्री मला तुम्हाला सांगायचंय, some healing, काही आरोग्य, some blessings, काही आशीर्वाद, some deliverance काही सुटका comes only when you stop trusting man. फक्त ना माणसांवर विश्वास आपण सोडला
की मगच येतात. Only when you reach for Jesus it आणि comes. येशूंकडे आल्यावरच काही आशीर्वाद मिळतात. Praise God. देवाला धन्यवाद. I know people suffering. मला काही त्रासात असलेल्या लोकांविषयी माहित आहे. I know people struggling. मला लोकांचे संघर्ष माहित आहेत. I know people bleeding on the inside. मला माहिती आहे आतून हृदयाला रक्तबंबाळ झालेली But माणसं. instead of running to God, पण देवाकडे धावत यायच्या they ऐवजी keep saying, ती माणसं असं म्हणतात, I can handle it. मी स्वतः बघून घेईन I will come out of it. आणि मी येईन यातनं बाहेर, मी माझं करीन I will see it through. आणि मी जबाबदारी घेईन, मी करीन. I have been through worse cases. याच्यापेक्षा पण वाईट परिस्थितीतून मी गेलेलो आहे. And even people around them, आणि त्यांच्या अवतीभोवतीची माणसं सुद्धा they will also tell you, त्यांना असं म्हणणार, तुम्हाला असं म्हणणार, you are strong. अरे तू स्ट्रॉंग आहे, You don't need to go to Dapodi. काय त्या दापोडीला देवदेव करायचा, You can do it. तुला जमणार आहे रे, You got this in you. तुझ्यामध्ये आहे रे. आपण कुठल्या युगात आहे, आपण कुठल्या शतकात आहे, आपण Don't give up. हार नको मानू, You can do it. तुला जमणार आहे. And it sounds very good. आणि ते ऐकायला बरं वाटतं It feels also right. आणि ते आपल्याला बरोबर वाटतं. And sometimes कधी कधी that confidence is in the wrong place. तो विश्वास चुकीच्या जागी असतो. One day I saw a video एके दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला, on Facebook, फेसबुकवर एक क्लिप पाहिली, a real story. खरी कथा. A man was on his bike. एक मनुष्य आपल्या बाईकवर होता He was staring at a flooded bridge. आणि तो ना पुरानं भरलेल्या पुराने पुराच्या पाण्याने भरलेल्या पुलाकडे बघत होता. And the water was rushing hard. पाणी फार वाहत होतं, It was fast and muddy. फार फार वाहत होतं जोरानं आणि असं चिखलाने And भरलेलं it was dangerous. आणि धोकादायक. But पण people around him were there. त्याच्या अवतीभोवती माणसं होती And he was trying to go through it. आणि त्या पुलावरनं तो जायचा प्रयत्न करत होता. The people were not warning him. आणि लोक त्याला काही म्हणजे सूचनाच देईनात. They are not warning him. लोकांनी त्याला काही वॉर्निंगच दिली नाही. They were cheering him up. उलट लोक त्याला अजून जोश देत होते. Come on, you are strong. अरे अरे तू एकदम स्ट्रॉंग आहे, जा, You are young. तू एकदम जवान आहे, The water is not very deep. पाणी काही फार खोल नाही रे, You can make it. तुला जमणार आहे रे. You know how the people are. लोक कशी असतात तुम्हाला माहिती आहे Go, ना. go, go. जा जा जा, जमणार आहे तुला, जा जा, कर कर. He listened to them. अरे लोकांचं ऐकलं He got self-confidence. आणि आत्मविश्वास पण दांडगा He revved his engine. आणि मग सुरू केली गाडी. He nodded like a hero of a movie. आणि हिरो असतो ना पिक्चर मधला तसा चालला, And he rode into the water. गेला त्या पाण्यात. The first step was okay. आणि पहिलं पाऊल ठीक आहे, The second step brought trouble दुसऱ्या पावलाला त्रास आला. because suddenly the bike slipped. का अचानक त्याची ती बाईक स्लिप झाली, The current was strong. घसरली, पाण्याचा प्रवाह खूप. And that current grabbed his bike. त्या प्रवाहाने त्याची गाडी घेऊन टाकली And he was almost going down the bridge. आणि तो जवळजवळ पुलाखाली जाणार, But he was still holding on to the bike. पण तो त्या गाडीला धरून राहिला He was not letting it go. आणि ती गाडी तो जाऊ देईना. The people shouted from there. लोक ओरडायला लागले, They started screaming. ओरडायला लागले, किंचायला लागले लोक. Let go of the bike. अरे गाडी सोड, गाडी सोड, Save yourself. स्वतःला वाचव. The same people who were prodding him to go, now they are saying, save yourself. ज्या लोकांनी त्याला जायला सुचवलं ती लोक आता तिथं उभं राहून त्याला म्हणतात गाडी सोड, जीव वाचव. See, but he wouldn't leave the bike. पण तो गाडी सोडेना, Hard earned money bike. कारण एवढ्या मेहनतीनं पैसा देऊन घेतलेली गाडी त्याला सोडवे ना. He held on tight ती गाडी घट्ट धरून राहिला तो until the bike was dragging him into the water. आणि ती गाडी त्याला पाण्यात खेचत खेचत घेऊन चालली. Finally, a few people rushed in the water. शेवटी काही माणसं पाण्यात उतरली They pulled him out आणि त्याला खेचलं. just in time. अगदी वेळेत बाहेर आला, He was saved, वाचला. but the bike was lost. पण त्याची गाडी गेली Gone. गेली. And here's the wild part. आणि ह्याच्यामध्ये बघा मोकाट भाग हा आहे, The same people who told him, go, 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 ज्या लोकांनी त्याला सुचवलेलं की जा जा, कुछ नाही होता, कर रे, कुछ नाही होता, कर ना, they are the ones now yelling, आता ओरडतायत, come back, come back, come परत ये, back. परत ये, परत ये. मग जायला सांगायचंच कशाला बिचारायला. See, sometimes in life, कधी कधी आयुष्यात people will cheer you into the flood. ही लोक असलीच असतात धोकादायक, पण तुम्हाला पुरात डांबतील. They say, म्हणतात ना, you are strong, अरे तू स्ट्रॉंग है, you got strength, अरे काय तुझ्यात You can ताकद do है, it. अरे क्या मॉडर्न जमाना, हम लोग मॉडर्न लोग है, करना कुछ नहीं होता, don't quit. नको हार मानू. And it sounds good, आणि ऐकायला बरं it वाटतं, feels good, वाटतं चांगलं, but here is the truth. पण सत्य हे आहे, Confidence in the wrong voice चुकीच्या आवाजांवर ठेवलेला विश्वास can still drown you. तुम्हाला बुडवू शकतो. चुकीचे आवाज. Confidence in God's voice पण देवाच्या वाणीवर जर विश्वास ठेवला will save you. तर वाचाल, तारले जाल. हा फरक आहे. देवाचा ऐका, तसं करा.
वेड्या जमातीचं काही ऐकायचं नाही. Are you getting me? ऐकावे जनाचे, करावे शेवटी देवाचे. स्वतःच्या मनाचे पण नाही, देवाचे. Confidence in yourself, in others, in pride, if it is not rooted in God, आत्मविश्वास आणि स्वतःच्या कलांवरचा, टॅलेंटवरचा वगैरे वगैरे विश्वास, can हे take हे सगळं जर देवात मुळावलेलं नसेल ना, it can take you into deep waters. तुला खोल पाण्यात बुडवेल ते सगळं. Because they people who were yelling at you, they were outside the water. कारण जी माणसं तुझ्याकडे बघून ओरडत होती ती पाण्याबाहेर होती. They were not feeling the current you were feeling. त्यांना कुठे जाणवत होतं तुला जे जाणवतंय ते. They didn't see how fast the footing is slipped. ते नव्हते ना पाण्यामध्ये. त्यांना कुठे कळत होतं की किती पटकन ते पाणी त्याला खेचतंय. Let me tell you, एक सांगतो, you can cross shallow waters with deep confidence. उथळ पाणी तुम्ही खोल विश्वासाने पार करू शकता. उथळ पाणी, But deep water and shallow confidence will drown you. पण खोल पाणी आणि वरवरचा विश्वास तुला बुडवेल. Are you पाणी getting me? पाणी कमी असेल तर गोष्ट वेगळी आहे बेटा. आत्मविश्वासाने पण तू चालून जाशील आणि होईल. पण जर Yes. पाणी एवढं खोल आहे तर मग तुला देवावरचा विश्वास लागणार आहे. Your little trouble can get you through with your self-confidence. बघ, छोटासा तुला काही त्रास असेल ना तर तुझ्या आत्मविश्वासाने तुझी नैया पार होईल. But big trouble, पण समजा देव न करो काहीतरी मोठा त्रास आला your shallow confidence cannot take you through. तर तुझा वरवरचा विश्वास तुला पार नाही नेणार आहे. You need God who can take you through the deep waters. मग तुला तो देव लागणारच आहे की जो तुला खोल पाण्यातनं सुद्धा वाचवेल. Praise God. आमेन. Self-confidence might get you through the puddles, आत्मविश्वास तुला छोट्या छोट्या खड्ड्यातनं बाहेर काढेल. but only God confidence can get you through the floods. देवावरचा विश्वासच तुला महापुरातनं बाहेर काढेल. शेवटी देव हा लागतोच बेटा. And when your strength runs out, आणि जेव्हा तुझी शक्ती संपते God's power steps in. मग देवाचं सामर्थ्य आत येतं. Praise God. देवाला धन्यवाद. Because the bridge you cross alone. कारण जो पूल तुम्ही पार करताय तो एकट्यानं पार करताय It might break under pressure. आणि दबावाखाली तो पूल तुटू शकतो. But when God walks with you, पण जर देव तुझ्या सोबत चालत असेल God will not only hold you, He will hold the bridge that it does not तर collapse. देव तुलाही धरेल आणि त्या पुलाला पण धरेल की तो पूल पडू नये. Praise God. आमेन. म्हणून देव लागतो बेटा. That's why confidence in self can carry you for a while. मग आत्मविश्वास, स्वावलंबन वगैरे थोड्या वेळ तुम्हाला टिकवेल. But confidence in God पण देवावरचा जो विश्वास आहे will carry you all the way home. तुला आयुष्यभर टिकवून ठेवेल, घरी नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't step into deep waters with shallow trust. तर खोल पाण्यामध्ये वरवरच्या विश्वासाने जाऊ नका. पाणी खोल आहे तेवढा देवावर विश्वासही दांडगा पाहिजे. If the waters are deep, see that you have deep trust in God. पाणी जर खोल आहे तर देवावरचा विश्वास पण तेवढा दांडगा पाहिजे, वरवरचा नाही. One fellow gave the testimony. एका माणसाने साक्ष दिली He said he was a very strong fellow, आणि म्हणाला की मी फार बलवान, तसा hard working and tough. मेहनती एकदम. He didn't ask anybody for any help त्याने anytime. कधीच कोणाला मदत मागितली नाही. He said if something broke, तोडला काही जर तुटलं he himself fixed it. तर तो स्वतः ते दुरुस्त करायचा. ती सेल्फ मेड माणसं असतात ना तसं. If he got sick, जर आजारी पडला he used to pop a pill, तर स्वतःच काहीतरी गोळी काढायचा आणि खायचा. drank hot water, गरम पाणी प्यायचा and went to work. आणि कामाला जायचं. स्वतःचा डॉक्टर. He had a friend. त्याचा एक मित्र होता. He used to come to our church. तो आपल्या चर्चला यायचा. And he told him one day, तर एके दिवशी त्यांनी ह्याला सांगितलं brother, की ब्रदर, you should come to church and pray. तुम्ही चर्चला येऊन जरा प्रार्थना करायला Why पाहिजे. don't you trust in God? का तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही? And he would laugh at him and say, तर तो हसायचा त्याला बघून आणि म्हणायचा, have you not heard this? तू ऐकलं नाही का? God helps those who help themselves. जे स्वतःला मदत करतात त्यांना देव मदत करतो. But one day, मग एके दिवशी he started feeling pain in his back. त्याच्या पाठीत दुखायला लागलं. A little bit at first, थोडंसं पहिल्यांदा, but then it became worse. आणि मग ते दुखणं वाढलं. Then it became unbearable. मग ते सहनच होईना त्याला. He tried everything. सगळे प्रयत्न केले त्यांनी. Home remedies, घरचे उपाय केले, doctor's visit, डॉक्टरांकडे जाऊन आला, stretching, ice packs, everything. स्ट्रेचिंग, आईस पॅक वगैरे सगळं केलं. Physiotherapy, फिजिओथेरपी केली, expensive medicines. महाग औषधं खाल्ली, Nothing worked. पण तो बराच होईना. His pain kept on increasing. त्याच्या वेदना वाढतच He राहिल्या. couldn't sleep. त्याला रात्री झोप He येईना. couldn't bend.
त्याला वागता येईना, He couldn't work right. त्याला काम नीट करायला होईना, Still he said, I'm strong. तरी जिद्दी म्हटला नाही मी बलवान I आहे, will मी get strong through आहे, this. मी करणार, मी यातनं बाहेर पडणार. हट्टी असतात काही माणसं फार, But deep down, आणि फार खोल his strength was running out. त्याची ताकद मात्र संपत चालली होती. His friend once called him. मग त्याच्या मित्राने एकदा त्याला फोन केला, But since he had committed himself in saying that he was self-confident person, पण तो असं म्हटला होता ना की मी आत्मविश्वासी माणूस आहे, मला काही कोणाची गरज पडत नाही, self-made man, मी स्वतः बनलेला माणूस आहे, माझं जीवन मी स्वतः घडवलंय. he never said, please take me to Dapodi church. म्हणून तो कधी स्वतःहून तर म्हटलाच नाही की प्लीज मला दापोडीच्या चर्चला न्या. And this brother noticed it. तर ह्या ब्रदरनी ते पाहिलं, And he said, तर ते त्याला म्हणाले, I know you are suffering much. मला माहितीये तुला त्रास होतोय, Please, for my sake, come. प्लीज माझ्यासाठी तरी चर्चला चल ना. He said, okay, for your sake, I will come. म्हणला ठीक आहे तुझ्यासाठी येतो. But deep inside, he knew पण आतून त्याला माहित होतं that he needed serious help. की आता मला काहीतरी सिरियसली मदतीची गरज आहे, मला नाही जमणार आहे So, for आता. politeness sake, he came. पण एक पोलाइटनेस म्हणून तो त्या मित्राला म्हटला ठीक आहे येतो He वगैरे. sat in the back, मग मागे बसला, आला आणि मागे Arms बसला मागे. folded. असा हात वगैरे, but yet in pain. हातावर घडी, आणि पण वेदना खूप. He said he heard the word of God. आणि म्हणतो मी देवाचं वचन ऐकलं, And that was the first time he realized तेव्हा पहिल्यांदा त्याला कळलं that Jesus has power. की येशूमध्ये सामर्थ्य आहे. He said that was the first time in my life I heard that Jesus has power. तो म्हणतो पहिल्यांदा आयुष्यात मी ऐकलं की येशूमध्ये सामर्थ्य That आहे, here is somebody who has more power than me. की माझ्यापेक्षाही जास्त कोणीतरी सामर्थ्यवान आहे, मला पहिल्यांदा ऐकू आलं. Not some power, he has million times more अरे, power than you. तुझ्यापेक्षा जास्त सामर्थ्य, करोडोपटीनं सामर्थ्यवान तो देव आहे. And so he heard me say, तर मी बोलत होतो, त्याने ऐकलं you have tried everything. की म्हणे तुम्ही सगळे प्रयत्न केलेले Now आहात, try Jesus. आता येशूंचा प्रयत्न करा Stop carrying it alone. आणि एकट्यानं सगळं ओझं वाहू नका. He can heal you. येशू तुम्हाला आरोग्य देतील. He said, तो म्हणाला this is shocking. हे धक्कादायक आहे Jesus is speaking to me. की येशू माझ्याशी बोलतायत. And in the end, शेवटी while I was praying, मी प्रार्थना करताना he cried out to God. त्याने देवाचा रडून धावा केला. And suddenly, अचानक that pain was gone. त्या वेदना गेल्या, That back pain was gone. पाठी दुखायचं थांबलं. He couldn't believe. त्याचा विश्वासच He बसेना. bent left, right, twisted his body. डावीकडे उजवीकडे सगळीकडे त्याने वाकून पाहिलं, No pain. अजिबात वेदना नाही. And later he confessed, मग मागावून त्याने कबूल केलं I had confidence in myself, की मी आत्मविश्वासी होतो, माझा स्वतःवर फार विश्वास, but my strength failed. पण माझ्या शक्तीनं मला अपयश दिलं. But the day I put my confidence in Jesus, पण ज्या दिवशी माझा विश्वास मी येशूंवर टाकला, he did what no doctors could do. येशूंनी असं काहीतरी केलं जे एकही डॉक्टर करू शकले नाही. Now I don't just believe in healing, म्हणे आता फक्त माझा आरोग्यावर विश्वास बसला एवढंच नाही, I've lived to see it. आता मी जगत आहे ते बघायला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. What आमेन. you lean on in your crisis, तुमच्या संघर्षांमध्ये ज्या कशाचा तुम्ही आधार घ्याल, it reveals who you really trust on. त्यावरनं कळतं की तुझा विश्वास कोणावर आहे. Praise God. जेव्हा केव्हा माणसाला काही त्रास येतात, त्या त्रासांमध्ये त्या माणसाने कुणाचा आधार घेतलाय त्याच्यावरनं कळतं की हा कुणावर अवलंबून कुणावर विश्वासू आहे. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, you start changing from glory to त्या glory. गौरवातून गौरवाकडे तुम्ही बदलायला लागता. आमेन. Glory to glory. गौरवातून गौरवाकडे तुम्ही बदलायला लागता. Never block God's voice. कधी देवाचा आवाज ना बंद करू नका, Otherwise, you block your own breakthrough. नाहीतर स्वतःचीच नवीन सुरुवात तुम्ही कुठेतरी बंद करताय. Working hard is good. मेहनत करणं चांगलं आहे, मनाई Studying नाही. is good. अभ्यास पण करायचाच असतो, चांगला आहे, But trusting God is better. पण देवावर विश्वास ठेवणं नेहमी चांगलं आहे. सगळं करायचं, सगळं केल्यानंतर देवावर विश्वास आधीपासूनच ठेवायचा. God isn't your last resort. देव काही शेवटचा प्रयत्न नको, He is your first answer. पहिलं उत्तर पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर नव्हे, प्रयत्न सुरू करण्या अगोदर परमेश्वर, मग प्रयत्न. Your victory does not come from your strength. तुझा विजय तुझ्या ताकदीतून येत नाही रे. Your victory comes from your surrender to तुझा God. विजय तू किती देवा शरण आलाय त्याच्यावर येतो. How strongly you surrender to God किती बलवानपणे तू देवाला समर्पण केलंय will त्यावर show तुझा the world विजय how ठरलाय. strong you are. त्यावरून दिसेल जगाला तू किती बलवान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Real healing begins the moment you bring your pain to the Lord. खरं आरोग्य
ज्या क्षणाला तू तुझ्या वेदना देवाकडे आणशील तेव्हा सुरू होईल. Real blessings begins the moment you bring your curse before God. खरे आशीर्वाद तेव्हा सुरू होतात जेव्हा तुम्ही तुमचे शाप देवासमोर आणता. God doesn't want to hear your backup plan. देवाला तुमच्या बॅकअप योजना ऐकायच्या नाहीयेत. He just wants to see whether your heart is surrendered आणि to Him. देवाला बघायचं एवढंच की तुमचं हृदय त्याला समर्पित आहे की नाही. Man will fail, मनुष्य अपयश देईल, but my God is always faithful. माझा देव नेहमी विश्वासू आहे. You are not helpless when God is with you. देव तुझ्या सोबत असेल तर तू निसहाय्य नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. You just need to lift up your eyes little bit higher. तुम्ही फक्त तुमचे डोळे वर करायची गरज आहे. Bring her here. तिला पण पटकन वर आणा. You need to lift your eyes away from the people and focus it on God. लोकांवरून डोळे काढून तुम्ही देवावर डोळे ठेवले पाहिजेत. The Lord will always reward those who lean on Him. आणि परमेश्वर नेहमी अशा लोकांना प्रतिफळ देईल जे लोक त्याच्यावरती अवलंबून राहतील. He will not bless those who fight Him. जे लोक त्याच्या विरुद्ध लढतात त्यांना आशीर्वाद तो देणार नाही. And every time you choose trust over pride, आणि ज्या दर वेळेला तुम्ही गर्व सोडून विश्वास देवावरचा निवडाल, heaven takes notice. स्वर्ग बघेल. Heaven takes notice. स्वर्ग ते बघेल. Praise God. देवाला धन्यवाद. Whatever problem you have, ज्या काही समस्या तुम्हाला the आहेत, first person you need to turn to is Jesus. पहिला व्यक्ती ज्याच्याकडे तुम्ही वळायचं ते व्यक्ती म्हणजे येशू. Praise God. In the name of Jesus. Leave. Leave her now. In Jesus' name. She'll be delivered. Let us all pray now. आता सर्वांनी आपण प्रार्थना करूया. चला. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Lord. Don't worry, she will get up. Make Oh, her to surrender. हाँ. Some pastors make her to surrender fast. वो खड़ी रहेगी फिर उसको जाने देना. Meanwhile somebody make her surrender. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Yes, you can have confidence, but limited confidence. तुमच्याकडे तुमचा विश्वास असू शकतो स्वतःवरचा पण मर्यादेमध्ये. Yes, you can have confidence in your talent, your skill, स्वतःच्या your कलांवर craft. स्वतःच्या कलांवर प्रतिभांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. नाही असं नाही पण प्रमाणामध्ये. आमेन. Pastor But- Savio, come and make her surrender please. But पण don't push God out because you trust yourself. स्वतःवर तुमचा विश्वास आहे म्हणून देवाला ढकलून लावू नका. That will be your end. ती तुमची अखेर असेल. हा? Nothing will help you. एवढाही आत्मविश्वास नको की शेवटी देवाला तुम्ही ढकलून बाहेर हाकललं तुम्हाला मग कशातनं मदत मिळणार नाही. Have self-confidence आत्मविश्वास ठीक आहे to the point where you still have God with you. पण देव सोबत पाहिजे. Amen. आमेन. I'm not asking you to throw away your मी self-confidence. असं नाही म्हणत आहे की तुम्ही आत्मविश्वास ठेवूच नका. But don't keep the self-confidence in such a high pinnacle that you think now you don't need God. पण त्या आत्मविश्वासाला एवढ्याही उंच थराला नेऊ नका की जिथे तुम्हाला असं वाटायला लागेल की आता मला देवाची गरजच नाही. Now is your time. मग आत्ताची वेळ तुमची Now आहे. is the time of your deliverance. आत्ताची वेळ तुमच्या सुटकेची वेळ. Now is the day of your salvation. आजचा दिवस तुमच्या तारणाचा दिवस आहे. I cannot touch everybody and pray. मी सगळ्यांना स्पर्श करून तर प्रार्थना नाही करू But शकत. my Jesus will come down. पण माझे येशू खाली येतील. He will touch you. माझे येशू तुम्हाला स्पर्श करतील. His hand is more powerful than my hand. येशूंचा हात माझ्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्यवान In आहे. fact, His power works in my hand. उलटपक्षी येशूंचं सामर्थ्य माझ्या हातात काम करतं. So let Him directly touch you. आणि म्हणून येशूंना येऊन तुम्हाला थेट स्पर्श करू दे. Let Him give you eternal life. आणि येशूंना तुम्हाला अनंत काळचं जीवन देऊ दे. You बघा, just spread your hand towards Him. तुम्ही केवळ हात वर करा You येशूकडे. just call on to Him केवळ येशूंचा धावा करा and let Him touch your life. आणि देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श करू Are द्या. you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God. आणि रडून देवाचा धावा करा. Not with your lips but with your heart. ओठांनी नको, हृदयाने करा. With your heart. हृदयाने करा. With seriousness. गंभीरपणे, सिरियसली. Mean business with God. देवाला गांभीर्याने घ्या. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, चला. my God, म्हणा माझ्या देवा
I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Oh God, माझ्या देवा, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू, I need you. मला तुझी गरज आहे. My life is miserable. माझं जीवन भयानक आहे. Things are not working. गोष्टी घडत नाहीये. Things are not moving. गोष्टी पुढे जात This नाहीये. sickness is not going. हा आजार जात नाहीये. This pain is not leaving me. या वेदना मला सोडत नाहीये. This trouble is not leaving हा me. त्रास मला सोडत नाहीये. Doors are closed on my face. माझ्यासाठी दार तोंडावर बंद होत आहे. What will I do, oh मी God? काय करू दे बाबा? I'm dwelling in darkness. मी अंधारामध्ये राहतो. I'm sitting on the ash heap. मी राखेच्या ढिगावर बसलोय. Lord, प्रभू, I came to you. मी तुझ्याकडे आलो. I've set aside my self-confidence. मी आता आत्मविश्वास बाजूला ठेवलाय. I set aside my money confidence. माझा पैशावरचा विश्वास मी आता बाजूला I ठेवलाय. set aside the friend's confidence. मित्रांवरचा विश्वास मी आता बाजूला I ठेवलाय. came with God confidence. आणि देवावरच्या विश्वासाने मी तुझ्याकडे आलोय. I came to you trusting on you. तुझ्यावर विश्वास ठेवूनच मी तुझ्याकडे आलोय. Say my confidence is in you, oh God. म्हणा देव बाप्पा, आता माझा विश्वास तुझ्यावर आहे. Say my confidence is in you, oh Lord. माझा विश्वास आता तुझ्यावर आहे. Say it now. बोला. My confidence is in you, म्हणा Lord. माझा विश्वास आता तुझ्यावर आहे. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Heal me now. मला आरोग्य दे. See, Jesus is coming. येशू येतात. When you cry out God confidence, जेव्हा तुम्ही रडून म्हणता की देवावरचा विश्वास, then God comes. मग देव येतो. Then God comes. मग देव येतो. Now Jesus has come. आता येशू आलेले आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Every pain vanish in Jesus' name. सगळ्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every sickness vanish in Jesus' name. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. See, that pain is vanishing. बघा त्या वेदना जात आहेत. That pain is vanishing बघा त्या वेदना जात आहेत. because you have trusted in the Lord. कारण तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला. Because your confidence is in the पण Lord. तुमचा विश्वास आता देवावर आहे. That's why He's working this आणि miracle. म्हणून देव हा चमत्कार करत आहे. That's why He's working this miracle. म्हणून देव हा चमत्कार करत आहे. That's why He's touching you म्हणून now. देव तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Every headache, प्रत्येक I डोकेदुखी command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave. सोड. Leave. सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात Every body pain vanish in Jesus' name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every stomach pain vanish in Jesus' name. पोटातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. If you have stomach problem, जर तुमच्या पोटात काही आजार आहे, place your hand on your तर stomach. आपला हात आपल्या पोटावर ठेवा. Let Jesus touch you now. येशूंना तुम्हाला आता स्पर्श करू दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Ulcer. अल्सर, People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर Be झालंय, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In Jesus' name. येशूंच्या नावात Check up in your body. आपलं शरीर तपासा. Check up in your body. आपलं शरीर तपासा. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय, Let that tumor vanish in Jesus' ते name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य Come दे. on, you also say. तुम्ही पण म्हणा. You also say, Lord, तुम्ही heal पण me. म्हणा, प्रभू मला बरं कर. Lord Jesus, heal me. प्रभू येशू मला बरं कर. Lord Jesus, touch me. प्रभू येशू मला स्पर्श कर. Deliver me मला now. सुटका दे आता. And He will deliver you. आणि प्रभू तुम्हाला आता सुटका दे. Because Jesus is faithful. कारण येशू विश्वासू आहे. Jesus is powerful. येशू सामर्थ्यवान आहे. Jesus is full of love. येशू प्रेमाने भरलेले आहे. Full of compassion. येशू कळवळ्यानं He भरलेले is आहे. a healer. येशू आरोग्यदाता He is आहे. a deliverer. येशू मुक्तीदाता आहे. He is a savior. येशू तारणार आहे. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Swelling in the body. अंगार आलेली सूज Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. If you have lumps in the body, तुमच्या अंगारचं गाठी आहेत. those who have lumps in the body, त्या लोकांच्या अंगावर गाठी आहेत. place your hand on those lumps. आपला हात त्या गाठींवर Let ठेवा those lumps vanish in आणि Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात जाऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद येशू. People who cannot lift up holy hands. ज्या लोकांना हात वर करता येत नाही, Some problem is there in the shoulder. त्या लोकांच्या खांद्यात काही त्रास आहे, Raise it up in Jesus' name. तो हात येशूंच्या नावात वर करा Be healed in Jesus' आणि name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Withered hand be healed. वाळलेले हात बरे होऊ दे In Jesus' name. येशूंच्या नावात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार Stop in Jesus' name. येशूंच्या नावात थांबू दे. Stone in the kidney. किडनी झालेले खडे, Lord, have mercy on प्रभू them. त्यांच्यावर दया कर. Let those stones be crushed in the name of त्या Jesus. खड्यांचा येशूंच्या नावात चुरा होऊ दे. Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ देत. Kidney problem be healed. किडनीचे आजार बरे होऊ देत.
In Jesus' name. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, I pray for those who are suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय मी त्यांच्यासाठी प्रार्थना Have करतो. mercy on them, त्या Lord. लोकांवर दया कर प्रभू. You heal them, तू त्यांना Jesus. आरोग्य दे येशू. Touch them right त्यांना now. आत्ता स्पर्श कर प्रभू. Those suffering with TB, त्या लोकांना क्षयरोग झाला, you touch them. तू त्यांना स्पर्श Let कर. that infirmity go in Jesus' ती name. व्याधी येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus, let it येशूंच्या go. नावात ती व्याधी जाऊ दे. In the name of Jesus, let it go. येशूंच्या नावात ती व्याधी जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spondylitis be healed. मानेचा आजार बरा होऊ दे. Arthritis be healed. संधिवात बरा होऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Heart problem हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Somebody is suffering with thyroid कोणाला problem. थायरॉइडचा आजार झालेला आहे, Lord Jesus, heal प्रभू them. येशू त्यांना आरोग्य दे. Deliver them, त्यांना Lord. सुटका दे दे बाप्पा. Piles problem. मूळव्याधाचा आजार, Yes, who is suffering with piles ज्या problem? कोणाला मूळव्याधाचा आजार The आहे, Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed. येशूंच्या नावात बरे होऊ Problem दे. in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे होऊ दे. Let the dumb talk in Jesus' मुके name. येशूंच्या नावात बोलू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil, आता सैताना, I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या I नावात. command you. तुला मी आज्ञा करतो, Leave you devil सोड सैताना. in Jesus' name. येशूंच्या नावात. Leave you devil in the name of सैताना Jesus. येशूंच्या नावात सोड. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. See, the devil is leaving you. बघा सैतान तुम्हाला The सोडून devil is चाललाय. leaving you. सैतान तुम्हाला सोडून His चाललाय. power is gone. त्याचं सामर्थ्य गेलेलं आहे. Every witchcraft power be gone in Jesus' name. चेटूक करणीतलं सामर्थ्य येशूंच्या नावात जाऊ दे. All divination power, तंत्र मंत्र विद्या, demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. You also say now. तुम्ही पण बोला Say, आता. devil, leave me in बघा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. चेटूक करणी येशूंच्या नावात मला All सोड. curses be broken in Jesus' name. सगळे शाप येशूंच्या नावात तुटू दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, म्हणा, poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Fear, दे. leave me in Jesus' name. भीती येशूंच्या नावात मला सोडून All जाऊ दे. demons, leave me in Jesus' name. सगळे दुरात्मे येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Give दे. me a breakthrough. मला नवीन सुरुवात दे दे Bless बाप्पा. me, मला Lord. आशीर्वाद दे दे बाप्पा. Financially bless मला me. आर्थिक आशीर्वाद दे. Jesus will remove you from your debts. येशू तुमच्या कर्जातून तुम्हाला बाहेर काढतील. Seek His face. येशूंचं मुख शोधा. The debt you are in right now, ज्या कर्जात तुम्ही आता आहात, which is almost killing you, जे कर्ज ऑलमोस्ट तुला ठार मारत, my Jesus can set you free from it. माझे येशू तुला त्यातनं सुद्धा सुटका He देतील. will bless you financially. येशू तुला आर्थिक आशीर्वाद देतील. Keep on trusting on Him. येशूंवर विश्वास ठेवत राहा. Things will change. गोष्टी बदलतील. Life will change. जीवन बदलेल. Situations will change. परिस्थिती बदलेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, दे बाप्पा. those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Every broken homes reunited, Lord. तुटलेली घरं सगळी परत एकत्र कर Let them be blessed, आणि ते Master. आशीर्वादित होऊ दे. दे बाप्पा. Open the gates of heaven. स्वर्गाचं दार उघड. Pour your blessings on them. आशीर्वादांचा पाऊस त्यांच्यावर पाड. Let them live in peace. त्यांना शांतीनं जगव. Let them live in joy. त्यांना आनंदाने जगव. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Come on, say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा सर्वांनी धन्यवाद येशू. Check up in your bodies now. आपलं शरीर आता तपासा. Something has happened काहीतरी घडलंय. and things will change in your life. गोष्टी आता तुमच्या जीवनात Don't बदलतील. worry. काळजी करू नका. In the coming days, येत्या दिवसात you will see a change. तुम्हाला बदल दिसेल. But keep trusting God. पण देवावर विश्वास कायम ठेवा. Now we will. Thank you, Jesus.